उपोषणाला बसल्या. बरेच दिवस झाले. सरकारने त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या. म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. मी नावच स्वतःच. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज, महाराष्ट्रात काय अनेक गोष्टी बाहेर पडल्या जातात. यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते. घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले. परत बाहेर सोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिलांसहित, महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा. आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेला दुसऱ्या दिवशी. हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी. आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात, लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला. अनेकांना मार लागला, मान्य आहे मला. पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे का झालं. आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन घ्यायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे, यातली जी मंडळी जी आहेत ना, त्याच्या जाऊन पाया पडायचे. काय मग त्यातले जे आहे स्थानिक आमदार, त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या सगळ्या ओबीसी वर्गांना अतिशय इमानदार होते. अनेक वर्ष ते निवडून येत होते. अनेक वेळा मीच जायचो त्यांना मत द्या सांगा, 4 मिटिंग करायला. आणि त्यावेळेला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आता हे मुंबईत आले. 4 दिवस मुंबई बंद. मुंबईचा ससारा झाला. त्रास किती, काय किती सगळं पाहिजे. पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं ना. आणि त्याच्या अगोदरची गोष्टच मला सांगतो. आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली. तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही का नाही आलात. आणि तुम्ही आलात नाही, मी तुमच्या घरी गेलो. दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ. अचानक पवार साहेबांच्या घरी हजर. मी 2-3 तास बसलो. म्हटलं भेटणारच आहात. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे तर आहात, राज्याचे तर आहातच ना. आणि त्यांनी त्यावेळेस होतं हो, समाजामध्ये भांडणं लागले, ते त्यांच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही. मग म्हटलं तुम्ही हे का आलात नाही, तुमची जबाबदारी नाही. तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना, ते असं करू नका सांगा. तुम्ही मिटिंगला येत नाही. आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही. आणि आता आमचं वाकोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. मी सांगितलं की हे जे आहे हा ज्या तुम्हाला पटतो का सांगा. म्हणतात हैदराबाद गॅझेटने एक मार्ग मराठ्यांना दाखव. काय मराठ्यांना मार्ग दाखव. मला बोलवलं, ज्या दिवशी निर्णय झाला मला बोलवलं. मी होतो, पंकज भाऊ आणि समीर भाऊ. आम्ही सकाळीच गेलो, सगळे कागद बरोबर घेऊन गेलो.